सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्ही आता बघत असाल की माझ्या मागे व्ह्यू एकदम छान आहे. काही ठिकाणी घंटीचा आवाज येतो आहे. तर मी आहे पनवेलला ॲज अ टोल्ड लास्ट व्लॉगमध्ये. आणि हा आहे डे 78. आणि मी चालली आहे जॉबला. राया आहे काकाकडे, शितू याच्यासोबत खेळतो आहे. सो लेट्स सी आता काय होतं आहे आणि काय नाही. उठल्यानंतर तो धिंगाणा घालतोय की नाही ते कळेलच. बट मी आता चालले जॉबवरती. सो लेट्स सी कसं काय होतं आणि आजचा दिवस कसा जातोय. आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी टिप्स देईन. सो ती टिप्स काय असणार आहे त्यासाठी व्लॉग कंटिन्यू बघा. आणि आता चला जॉबवर. 3 माळे चढून उतरून ना पायाची वाट लागली आहे. आय डोंट नो की मम्मी पप्पा आणि विकी विद्या कसे करत असतील. सो भेटूया आपण थोड्या वेळाने. बाय. वेदिका, से हाय टू माय ब्लॉग. तर मी ॲक्च्युली ब्लॉग घ्यायला विसरली. मला घरी जायचं होतं. माझ्या छोट्या बहिणी मला काम लावलं. ते करून आल्यानंतर मी सलूनमध्ये आली. मग आता मी ब्लॉग केलं आहे. आता थोडंसं चिटचॅट करून मग मी तीच काय ते मी ब्लॉग करेन. काय काय मला दोन्ही साईडला टाकायला यूट्यूब शॉर्टवरती आणि इंस्टावरती. सो बघू कसं काय होतं ते. तर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आजची महत्त्वाची टिप काय असणार आहे, तर मी ती टिप सांगते. तर आता लग्नसराई सुरू होणार आहे. जसा काही पाऊस संपला आहे त्याच्यानंतर लग्नसराई सुरू होते. तर मला असं वाटतं, जर तुम्ही नवरे आहात, जर माझे ब्लॉग्स बघताय ते होणाऱ्या नवऱ्या असतील किंवा आता होणार असतील 1-2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये किंवा पुढे 6 महिन्यांनी, तर तुमच्याकडे बराच वेळ आहे तुमची स्किन एकदम टवटवीत करण्यासाठी, एकदम ब्लेमिशपणा त्याचा अजून निखरून येण्यासाठी आणि ग्लोईंग करण्यासाठी, तजेदार करण्यासाठी, पिंपल्स फ्री करण्यासाठी. तर अशा नवऱ्यांना काय करायचं आहे, ज्या मुलींची स्किन ड्राय असेल त्यांनी त्यांच्या आहारामध्ये दुपारच्या जेवणामध्ये दही कंपल्सरी घ्यायचं आहे किंवा 1 ग्लास ताक. त्याच्याने तुमची स्किन टाईट होणार आहे, ग्लो होणार आहे आणि जर पिंपल्स असतील तर ते पिंपल्ससुद्धा बसणार आहेत. जर तुमची स्किन कॉम्बिनेशन असेल, म्हणजे बऱ्याचदा लोकांची स्किन जी टी झोन असते हा कॉम्बिनेशन एरिया असतो आपला. इथे तुम्हाला नाकावरती, इथे पुन्हा इथे भरपूर ऑइल सुटत असेल आणि बाकीचा एरिया ड्राय आहे. तर अशा लोकांनी काय करायचं आहे, दुपारच्या जेवणामध्ये ताक घ्यायचं आहे आणि सकाळी अनोशीपोटी किंवा नाश्त्यामध्ये ज्यूस किंवा नारळ पाणी करायचं आहे. आणि नारळ पाणी पिऊन झाल्यानंतर जे थोडंसं नारळ पाणी होतं ते तुम्हाला स्किनवरती लावायचं आहे. सो तुमची कॉम्बिनेशन असेल तर हे तुम्ही ट्रिक करा. आणि जर तुमची स्किन एकदम सेन्सिटिव्ह आणि ऑइली असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त नारळ पाणी आणि भरपूर फ्रूट्स खायचे आहेत. आणि जे नारळ पाणी जे राहतं ग्लासामध्ये ते तुम्हाला तुमच्या स्किनवरती लावायचं. जर तुम्ही एसीमध्ये बसत असाल तर ते लावून राहिलात आणि आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तुम्हाला नारळ पाणी चेहऱ्यावरती लावायचं. ते जेणेकरून का तर तुमचा स्किन टोन खूप छान दिसून येणार आहे. तुम्ही जर टॅन आहात तर टॅन फ्री होणार आहे, तुमची स्किन तुकतुकीत होणार आहे. तर ह्या टिप्स आहेत आणि भरपूर खूप साऱ्या टिप्स आहेत जे मी माझ्या चेहऱ्यावरती केलं आणि त्याचा रिझल्ट मला आला आहे. मी जास्त माझ्या लग्नामध्ये सुद्धा फेशियल केला नव्हता. रॅदर मी आता सुद्धा फेशियल करत नाही. बट स्टील टच वूड ग्रॉसेस की माझी स्किन छान आहे. सगळ्यांना माझ्यासारखी स्किन हवी असते. जेव्हा क्लायंट विचारलं तुम्ही काय करतात, सो इट्स कॉम्प्लिमेंट फॉर मी की हां माझी स्किन आवडते. तर मी काही न करता माझी स्किन मी अशी टवटवीत ठेवलेली आहे. तर अशी स्किन जर तुम्हाला हवी असेल तर माझे टिप्स फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. अजून भरपूर टिप्स आहेत. थ्रू आउट द व्लॉग तुम्हाला भेटतीलच काही ना काही टिप्स. आणि थँक्यू सो मच जे आता नवीन सबस्क्रायबर ॲड झालेत त्यांनी सुद्धा त्यांचे माझे व्लॉग शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया थोड्या वेळाने. बाय बाय. तर झालं, मला सांग, मला सांग की अशी कोणती रूम आहे ज्याला छत नाही आणि भिंती नाही, बस स्टील ती रूम आहे.
छत नाही आणि भिंत नाही. हा बट स्टील ती रूम आहे. पप्पा सांगा. ज्याला छत नाही आणि रूम नाही, भिंती नाही, भिंत नाही. पण तरी पण ती रूम आहे. रेस्टरूम नाही. छत आहे पण भिंत आहे. भिंत नाही, छत नाही, बट स्टील ती रूम आहे. अशी कोणती रूम आहे? जर उत्तर दिलंस आणि ते घाण निघालं तर माझा हात माझी लाचारी चुक. सांगू? पास. आपण बेड लावायची. जर याचा आन्सर पप्पांनी दिलं आत्ताच्या आत्ता 10,000 त्यांच्या अकाउंट मध्ये, आणि जर तू दिलंस तर आत्ताच्या आता 10,000 त्यांच्या अकाउंट मधले माझ्याकडे. सांग ना. नाही. मार खूप खाशील सगळ्यांनी. रेडी? पास. मशरूम. आई तिकडे गेले आईच्या घरी. अरे अरे पडलं लेका पडलं. बस बस बस. ओके. संपव. कसं खाणार? तू खा ना मग, तू खा ना. तू का नाही खात आहेस? तू खा, तू खा. तसं तिखट अजिबात नाही खात तो. हा नको नको, मग तू खा, तू खा. हा मला तो- तिला बरं मावशीला.